आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या वारंवार वाढत चाललेल्या आहे. प्रशासनाच्या एका बाजूकडे दडपशाही आणि तुमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनपर्यंत घेतले गेले नाही. प्रशासनाचे विविध प्रकारचे आदेश आपल्यापर्यंत काढण्यात आलेले आहेत, पण त्या आदेशाचे योग्य पद्धतीने पालन केलं जात नाही असे आपले वारंवार आरोप असतानाही देखील शेतकऱ्यांना पाहिजे तो मोबदला मिळत नाही आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी मोडल्या गेल्या नाही आहे आणि अनधिकृत पद्धतीने या ठिकाणी एक काम सुरू आहे असे प्रत्येक वेळेस आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आता नेमकी भूमिका काय आपली आणि नेमकं झालेलं काय आहे आणि आता परत तुम्ही आंदोलनासाठी बसलेला आहे? आज असं होतं का आम्हाला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की 1 ते 7 तारीख तुमची मोजणी राहील. त्याप्रमाणे मोजणीचं ठरलं आणि मोजणीच्या आम्ही सांगितलं की काय काय अडचणी आता मोजणीची नोटीस दिली पाहिजे. आता शेतात आमच्या येत आहे, आता इथे आमचे साहेब येत आहेत म्हणतात तुमच्या शेतात आले, नोटीसही दिल्या नाही. ते 7 दिवसाआधी नोटीस दिली पाहिजे की बा तुमच्या शेत मोजणी होणार आहे, ते नोटीस देता नाही. आता हा जो मागचा गट आहे, ह्या गटामध्ये विनोद खेळकरांचा गट आहे 354, हे मुंबईला असतात. त्यांचे जे पैसे मंजूर झाले 37 लाख रुपये ते दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये टाकून दिले. आता ते 37 या शेतकऱ्याला 1 रुपया मिळत नाही आणि याच्या जमिनीमध्ये आता हे ठेकेदार आणि नाईवाले हे जबरदस्तीने काम सुरू करताय. मग शेतकऱ्याला जमिनीचे मोबदला भेटत नाही, त्याच्या जमिनी तुम्ही घेऊन घेताय जबरदस्ती. माझा एक या निमित्ताने आरोप पण आहे की नाथाभाऊ असतील, रक्षाबाई असतील, हे आमच्या सोबत राहिले पाहिजे होते, परंतु त्यांनी हे सुरुवात करून टाकली की आमच्या शेतातून काम सुरू करा. आपण लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही आमच्या सोबत राहिले पाहिजे. तुम्ही आमच्या सोबत न राहता तुम्हीच प्रशासनाला हे सांगता का तुम्ही काम सुरू करा. भाऊ आणि ताई, आम्ही तुम्हाला या निमित्तानं आम्ही शेतकरी बांधव आहोत, तुमच्या मतदारसंघातले आहोत. तुम्ही असं केलं नको पाहिजे होतं, तुम्ही आमच्या सोबत राहिले पाहिजे होते. परंतु आमच्या ठीक आहे, तुम्हाला आमच्या व्यथा कळत नसतील, त्यांच्या शेतापासून काम ठेकेदाराने सुरू केलं आणि आता विनोद नाथाभाऊच्या आणि रक्षाबाईच्या शेतापासून काम सुरू केलं आणि आता हे खेवलकरांचं शेत आहे, विनोद खेवलकर, त्यांनी आम्हाला मुंबईहून विनंती केली की माझ्या शेतामध्ये तूर आहे. आता त्याच्या शेतामध्ये तूर आहे, परंतु हे ते जे ठेकेदार आहे, आता ते तिकडचे बिहारी युपीचे तिकडचे त्यांचे कर्मचारी आहे, ते दम देतात. आमचे जोशी आहे, त्यांनाही दम दिला की ते तुम्ही हे करा, तुमची तूर फेकून देऊ, असं करू. अरे आम्ही त्या तूरला लहानचं मोठं हे मुलं करतो तसं आम्ही लहानचे मोठे करतो शेतकरी, आणि तुम्ही आमचे हे विनाकारण फेकून देताय. मी आदरणीय गिरीश भाऊंची परवाच भेट घेतली. गिरीश भाऊंनी पीडी साहेबांना सांगितलं की ते आमची जेव्हा अधिवेशन काळामध्ये मिटिंग झाली होती, हे पण होते बावनकुळे साहेब महसूल मंत्री, आणि तिथे आमचं ठरलं होतं का मुक्ताईनगरचा जो हायवे आहे हा अवॉर्ड रद्द करायचा, परत याला रिवाइज करायचं, असं तिथे ठरलं आहे. त्याचं प्रोसिडिंग पण आमच्याजवळ आहे, आम्ही तुम्हाला देऊ शकतो. ते असं ठरलेलं असताना तुम्ही काम का सुरू केलं असं गिरीश भाऊंनी त्यांना खडसावला पीडीला. परंतु काय पाणी मुरते ते म्हणता आम्हाला वरतून प्रेशर आहे गडकरी साहेबांचा. गडकरी साहेबांना आम्ही ज्या वेळेस भेटलो त्यावेळेस गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की हे चूक झालेली आहे, म्हणजे सर्वोच्च तुमच्या इथला न्यायालयाचा निवाडा आहे आमच्या बाजूनं औरंगाबाद खंडपीठाचा का 3200 रुपये रेट दिला पाहिजे, असा 11-12ची आमची जमीन गेली. त्यावेळेस तो निकाल दिला, आम्ही गडकरी साहेबांना तो निकाल दाखवला. त्यानंतर त्यांनी चूक मान्य केली का जे जमीन त्यावेळेस 11-12 मध्ये हायकोर्टाचा निकाल आहे की 3200 रुपये दिले पाहिजे, तर आता 45 रुपये कसे का दिले जाऊ शकता. तर हे चूक प्रशासनाच्या लक्षात आली. मग त्यांनी सांगितलं की एजीकडे अहवाल पाठवा बावनकुळे साहेबांना, आणि एजीचा अहवाल आला का यांना पैसे वाढवून द्या, खामखेडा पुलाचं काम आम्हाला सुरू करू द्या, बाकीचं काम बंद राहील, असं गडकरी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्याच्यानंतर गिरीश भाऊ महाजन तिथे आले खामखेडा पुलावर आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की काम सुरू करू द्या खामखेडा पुलाचं. मग आम्ही काम सुरू करू दिलं. रक्षाताईंची विनंती होती, सर्वांची विनंती होती. मग आमदार साहेब पण तिथे होते, चंद्रकांत भाऊ. आम्ही ठरवलं का ठीक आहे खामखेडा पुलाचं काम सुरू करू द्या. नंतर त्यांनी पोलिसी धाक दाखवून आम्हाला जेलमध्ये टाकून हे करून आमच्यावर गुन्हे दाखल करून आणि तो तिथलं बाकीचं जे काम होतं तेही केलं. आता त्या अंतुर्लीपासून तर खामखेडा पुलापर्यंत अशी वस्तुस्थिती आहे का बऱ्याचशा शेतकऱ्यांची समजा आता काही करकीचे वगैरे शेतकरी आहे, त्यांच्या अर्धा एकर 1-1 एकर शेती ठेकेदारांनी जास्त बळकावून घेतल्या. आता त्याला कोणी काही जात पुकार घेत नाहीये. आज अर्धा एकर शेती पहिलेच तर आम्हाला काहीतरी त्या भागामध्ये 680 रुपयाचे पैसे भेटले, कमी मोबदला दिला, आणि आता अर्धा एकर जमिनी जास्त घेतल्या, रस्ताही बनवून गेला. या संदर्भामध्ये आपल्याला महसूल विभागातील मुक्ताईनगर येथील कुठले कर्मचारी आपल्याला भेटायला कोणीच येत नाही. आता मी इथे आल्या म्हटलं फक्त डीवायएसपी साहेब, आता मागच्या वेळी डीवायएसपी साहेब फार जोरात होते, डीवायएसपी साहेबांनीच आम्हाला तिथे हे केलं. आम्ही मोजणीची मागणी केली. आता मोजणीच्या मागणीला 150 पोलिस का लागता हो?
म्हणजे हा पोलीस आमचाच पैसा, जो शेतकऱ्यांचा पैसा आहे, व्यापाऱ्यांचा पैसा आहे, हा पैसा हा पोलीस खात्याला जो जात असेल तो अफवा आहे त्या पैशाचा, आणि यांनाही विनाकारणचा त्रास आहे पोलिसांनाही. तो काही गरज नव्हती. आम्हीच मागणी करतोय तर मोजणीला पोलीस का लागता? आजही ते आम्हाला म्हणताय की आम्ही मोजणी करायला आलो. मोजणी करायला जेसीबी लागत नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता 5-6 जेसीबी आणले. त्याचं जे माणसं आहे, म्हणजे तो इंजिनियर इथे आहे, काहीतरी काय नाव त्यांचं, दिग्विजय पाटील. तर दिग्विजय पाटील तर असं काहीतरी समजता स्वतःला कलेक्टर आहे मी, ते बोलायला तयार नसता. त्या दिवशी गाडीतून खाली उतरायला तयार नाही. आणि त्यावेळेस तुम्ही दिग्विजय पाटील यांनी तुम्हाला एक लेखी आव्हान दिलेलं होतं की आम्ही तुमच्या शेतमोजणीच्या संदर्भात तुम्ही त्यांना लेखी मागितलेलं होतं. त्यावेळेस DYSP साहेब सुद्धा होते. त्यावेळेस त्यांनी तुम्हाला लेखी दिलेलं होतं. हो, लेखीच्या मध्ये काय म्हटलेलं होतं त्यांनी लेखीमध्ये असं म्हटलं, ते देत नव्हते. आणि DYSP साहेब पण म्हणत होते काही गरज नाही लेखीची. म्हटलं नाही साहेब, आम्हाला तर लागेल ना की तुम्ही आमच्या शेतात का जाताय. जसं आता माझं दुकान आहे, माझ्या दुकानात कोणी शिरताना तर मी विचारेल ना, ते शेती आमचं वडलोबारी शेती आहे, आम्ही विचारू. तर आम्ही ते विचारलं, पण DYSP साहेबांना काहीतरी वेगळं काही झालं असेल, त्यांच्या लक्षात नाही आलं. परंतु त्यावेळेस त्यांनी आम्हाला लेखी दिलं की आम्ही फक्त तुमची शेताची मोजणी करतोय, गटनिहाय मोजणी करून देत आहे, आणि मोजणी सुरू आहे. आता आम्ही आमच्या मोजणीला विरोधच नाही. तर मोजणीला आमचा विरोध नाही. हे बघा, आता जेसीबी आणून ते तूरमध्ये शेतकऱ्यांच्या, बरं आम्ही इतके हे झालो आहे का आता आम्हाला हे बा, आम्ही आता इथे आम्हाला माहित आहे की पोलिसी बळांचा आम्ही सामना करू शकत नाही. त्याच्यामुळे आता जे होईल, आता आम्हाला हे झालं, आता 2022 पासून पोलीस स्टेशन मध्ये नेणं, जळगावला न्यायचं, भुसावळला न्यायचं, आरोपी झाले आहे आम्ही. आरोपी म्हणजे ते जे गुटखा किंग असतील, हे सट्टा किंग असतील, ते सुटून जातात. आम्ही शेतकरी, आमच्या जमिनी येतो वल्लबावी, आमच्या खानदानी जमिनी आहे, 3-3 पिढ्या आमच्या त्याच्यामध्ये झाल्या. आमच्या जमिनी घेऊन आम्ही आरोपी चोर होऊन गेले असे झाले. आम्ही असे बसल्या रस्त्यावर, आमच्या लाखो रुपये जमिनी. सरकार, मी या निमित्ताने तुम्हाला विनंती करतोय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना, की हे काहीतरी याचा निवाडा करा. हे आम्हाला असं आरोपीसारखं वागणूक दिली जात आहे. सरकार हमसे डरती है, आगे करती है, सरकार हमसे डरती है, आगे करती है। देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे, लेकिन वो वादा पूरा लेंगे। सीट पुढे घ्या. असे नक्की नाही. अरे आम्हाला तर कशी बी कोमान आहात तुम्ही, आतंकवादी आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांवरती अन्याय होताना दिसत आहे, का सांग? अन्याय तर होतच आहे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा म्हटलं होतं काँग्रेस सरकारने टीका केली होती, आणि आता मुख्यमंत्री आम्हाला आरोपी सारखा, चोरासारखा आम्हाला कोंबून पोलीस स्टेशन मध्ये नेत आहे, आमच्यावर गुन्हे दाखल करताय. चुकीच्या पद्धतीने हे चाललंय शासन. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है।